नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती या ठिकाणी तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा राज्यात या ठिकाणी जे सप्टेंबर महिन्यामध्ये आहे ते सगळ्यात अतिवृष्टी आणि पूर आलेला होता। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं होतं। तर या ठिकाणी एक नवीन जी.आर. आलेला आहे, नवीन या ठिकाणी परिपत्रक पडलेलं आहे शासनाचं। या ठिकाणी राज्यात बघा विविध जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यामध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर आला होता। तर शेत पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना आता मदत करण्याचं आवाहन जे आहे ते सरकारने केलेलं आहे। या ठिकाणी आपण त्या संदर्भात या पूर्ण जी.आर. बघणार आहोत। शेवटपर्यंत बघा, कारण या विभागामध्ये तुमचा जिल्हा येतो का नाही हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। तरच तुम्ही त्या जिल्ह्यातली रहिवासी असाल आणि शेतकरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान भरपाई भेटणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, चॅनलवरती अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला। तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडून 18 ऑक्टोबर 2025 कालच या ठिकाणी नवीन जी.आर. पडलेला आहे। तर नुकसान भरपाई कोणासाठी आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण बघणार आहोत। यामध्ये बघा, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान या ठिकाणी स्वरूपात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। ठीक आहे, या ठिकाणी देण्यात येणार आहे। या ठिकाणी बघूया आपण खाली की काय आहे नेमकं शासन निर्णय काय आहे ते। महिना सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे शेत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी केलेल्या दरानुसार या ठिकाणी बघा किती मदत भेटत आहे। रुपये 3,258 कोटी 56,47,000 इतकी या ठिकाणी निधी वितरित करण्यास शासनाची या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे। ठीक आहे, तर हे वितरित करणं हा जो पूर्ण निधी आहे तो सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे महाराष्ट्रातल्या। तर तुम्हाला निधी जो आहे तो डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या थेट बँक अकाउंट खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। कोण करणार आहे तर या ठिकाणी बघा, तुमच्या जिल्ह्यातील जे अधिकारी आहेत, तलाठी असेल या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी असेल, तर यांच्या अंडरमध्ये ही सर्व कारवाई केली जाणार आहे। सोबतच्या सर्व लाभार्थ्यांना विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करायची। तर हे सगळे आदेश अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत। ते तुमच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं जे आहे ते मुआयना करून तुमची यादी तयार करून ते सरकारला पाठवणार आहे आणि सरकार तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट डीबीटी मध्ये पैसे जे आहे ते वितरित करणार आहे। त्यानंतर खाली आल्यावर बघा, तुम्हाला नाही का ही मदत कोणत्या मधले हेक्टर पर्यंत भेटणार आहे, किती हेक्टर पर्यंत तुम्हाला भेटणार आहे तर 0 ते 2 हेक्टर या मर्यादेमध्ये तुम्हाला ही मदत भेटणार आहे। या ठिकाणी लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, अनुक्रमांक, विभाग, जिल्हा, कालावधी, प्रस्तावाचा दिनांक, बाधित शेतकऱ्यांची संख्या, त्या जिल्ह्यातील बाधित हेक्टर आणि निधी एवढा दिलेला आहे त्या जिल्ह्याकरता। या ठिकाणी बघा, तुम्ही पहिला जे आपला विभाग आहे तो नागपूर आहे। नागपूर याच्यामध्ये जिल्हे कोणते कोणते येणार आहेत ते लक्षात घ्या। जर तुमचं या विभागामध्ये ते जिल्हा नसेल तर तुम्ही या अनुदानासाठी तुम्ही पात्र नाहीत, लक्षात घ्या। नागपूर आहे, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली एवढे जिल्हे नागपूर विभागात येतात। त्यानुसार ह्या कालावधी दिलेला आहे 17/10/2025। तर हे जे आहे शेतकरी आहेत बाधित झालेले आणि त्या जिल्ह्यातील जे शेतकऱ्यांना हेक्टर आहे ते दिलेलं आहे आणि त्या एवढ्यांना या ठिकाणी लाखांमध्ये, लक्षांमध्ये या ठिकाणी निधी देण्याचं, वितरित करण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर खाली बघा, एकूण या ठिकाणी अमरावती विभाग आहे, त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ ह्या जिल्ह्यांना या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर बघा, पुणे विभाग दिलेला आहे। पुणे विभागामध्ये या ठिकाणी सातारा, सोलापूर, पुणे, सांगली या ठिकाणी बघा अशा पद्धतीने हे जिल्हे दिलेले आहेत। सप्टेंबर 2025 मध्ये जो पाऊस, अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भात आहे। या ठिकाणी बघा, तुम्हाला संख्या दिलेली असेल, हेक्टरमध्ये तुमची जमीन दिलेली आहे, शेतकरी किती बाधित आहेत त्या संख्या दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला त्या जिल्ह्याला किती लाखापर्यंत तुम्हाला मदत करायची आहे, दशलक्ष या ठिकाणी दिलेला आहे आकडा। तर टोटल या ठिकाणी दिलेला आहे। तर पुणे जे विभाग आहे त्यांच्यासाठी खाली बघा, अमरावती विभाग दिलेला आहे, त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ हा जिल्हा येतो आणि त्यानंतर बघा तुम्हाला पुणे जिल्हा विभाग दिलेला आहे, त्यामध्ये सातारा, सोलापूर, पुणे, सांगली हे या ठिकाणी जिल्हा येतात आणि त्यांच्यासमोर त्यांचं विवरण दिलेलं आहे। त्यानंतर बघा, नाशिकमध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर हे जिल्हे येतात। लक्षात घ्या, या जिल्ह्यांमध्ये जे नाव दिलेत, या विभागांमध्ये जेवढे जिल्ह्यांचे नाव दिलेले फक्त त्या जिल्ह्यांना या ठिकाणी जे आहे ते भेटणार आहे। त्यानंतर खाली बघा, कोकण विभाग आहे। कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिवृष्टी झालेली होती तर त्यांना या ठिकाणी भेटणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर या ठिकाणी बघा, जे टोटल रक्कम आहे ती तुम्हाला माहित झालेली असेल, तर याच्यामध्ये फक्त छत्रपती संभाजीनगर हा विभाग वगळता बाकी सर्व विभागातील या ठिकाणी जे आहेत जिल्हे त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांना या ठिकाणी भेटणार आहे।
तर मित्रांनो, याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्हाला या ठिकाणी किंवा या ठिकाणी बघा तुम्ही जे आहे औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर विभागानुसार त्याच्यात जिल्हे कोणते कोणते आहेत, त्याचं काय झालेलं आहे का त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटणार नाही, याच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.